काडापुरात कालव्याच्या काठावरील शेती वाळली। चिकोडी तालुक्यातील काडापूर या गावात अगदी कालव्याच्या काठावर शेती असूनही लक्ष्मण बाबू पवार यांची शेती पाण्याविना वाळली आहे। पाणी मिळत नसल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला। काडापूर गावात कालव्याच्या काठावर लक्ष्मण बाबू पवार यांचे शेत आहे। कालव्याच्या भरोशावर सुमारे 20,000 रुपये कर्ज काढून त्यांनी शेतात पीक घेतले, मात्र हे पीक पाण्याविना वाळून गेले आहे। वाळलेले पीक वैरणीसाठी कवडी मोल दराने विकावे लागत आहे। मुलांचे शिक्षण आणि संसाराचा गाडा चालवण्यासाठी त्यांना कर्ज काढावे लागत आहे। सोसायटीतून कर्ज न काढल्यामुळे त्यांना कर्जमाफीचाही फायदा झाला नाही। राष्ट्रीयकृत बँकेतील कर्जही माफ करावे अशी मागणी त्यांनी केली आहे। महानकारी न्यूजसाठी काडापूरहून संपत थोरात। लक्ष्मण बाबू पवार काडापूर आणि इथं साईडला किनाला असून देखील आम्हाला पाणी नाही अशी परिस्थिती झालेली आहे। आणि उसा अगोदर उसा आपली चांगली पिकत होती, बागायत चांगली होती। आता काय झालं असं सगळं संपूर्ण असं वळून चाललं, वर्षा लावून करायचं आणि असं बसलेलं आहे।